बदलापूर येथील अवैध श्रीबीज विक्री प्रकरणी डॉक्टर अमोल पाटील याला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आज डॉक्टर अमोल पाटीलला कोर्टात हजर करण्यात येईल। यामध्ये गेल्या 5 दिवसापूर्वी मी स्वतः बदलापूर पोलीस स्टेशनला भेट देत खरं तर तेथील सर्व विभागाशी संपर्क साधला होता आणि या दरम्यान पोलिसांना सूचना देण्यात आल्या होत्या की केवळ बदलापूर नाही, नाशिक नाही, ठाणे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण प्रकरणाचा तपास करावा। त्या अनुषंगाने ही तपासाची कारवाई सुरू आहे। यामध्ये बदलापूर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी राजेश गजल असतील अतिशय आणि त्यांची टीम अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करत आहे। यामध्ये जळगाव मधून देखील एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे, जो खोटे आधार कार्ड बनवून महिलांवरती ट्रीटमेंट करत असताना त्यांचा वापर करत होता। यामध्ये मालती IVF सेंटर ज्याला नाशिकमधून परवानगी आहे पण हे ठाण्यामध्ये सुरू होतं आणि ठाण्यामध्ये सुरू असताना महिलांवरती अवैधरित्या ट्रीटमेंट केली जात होती। याच अनुषंगाने काही महिलांनी तक्रार दाखल केलेली आहे, पण ज्या महिलांनी अजूनही तक्रार दाखल केली नाही किंवा ज्यांना आपल्या ओळखीची भीती वाटतेय पण त्यांची ओळख ही पूर्ण गोपनीय ठेवली जाईल, त्यांनी पुढे येऊन राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करावी। यामध्ये केवळ बदलापूर, नाशिक, ठाणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या रॅकेटचे जे पाळेमुळे आहेत ते मुळासकट उखडून टाकण्याचं काम हे पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। राज्य महिला आयोग म्हणून आम्ही यावरती संपूर्णपणे लक्ष देतोय, त्याच्यामुळे कोणीही पीडिता महिला असेल तर त्यांनी समोरून आपली तक्रार दाखल करावी।